खंडवा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल सादर करण्यात आलाय। या अहवालात पार्थ पवारांचा उल्लेख नाहीये, तर तेजवानी दिग्विजय पाटलांसह दोघांवर कारवाई करण्यात आली आहे। कारवाईची खरं तर ही टांगती तलवार माफ करा आहे। तर खारगे समितीचा 4392 पानांचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। नोंदणी करणारे महसूल मुद्रांक नोंदणी विभागाचे अधिकारी दोषी असल्याचं या अहवालात म्हटलं गेलं। नरहरी झिरवाळांचं अनैतिक वर्तन अत्यंत संतापजनक असल्याचं ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलंय। जनतेच्या विश्वासावर निवडून आल्यानं नैतिकतेची चौकट पाळावी अशी टीका करण्यात आली आहे। तर बेपत्ता 95,000 मुलींपैकी 91,000 मुली परतलेल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली आहे। महिलांविरोधातील गुन्ह्यात 60 दिवसात आरोपपत्र येतं अशी ही माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे। जानेवारी 2012 ते डिसेंबर 2025 एकूण अशा प्रकारचे 1,37,211 मुले व मुली बेपत्ता झाले 13 वर्षांमध्ये। या 1,37,211 पैकी 1,31,737 मुले आणि मुली शोधून काढली, ती त्यांच्या घरी परत गेली। अगदी मुलींचा आपण फक्त विचार केला तर 95,000 मुलींपैकी 91,000 मुली या त्या ठिकाणी निष्पन्न होऊन त्या त्यांच्या घरी पोहोचल्या। आणि महिलांच्या संदर्भातही आपण जर बघितलं तर 48,278 पैकी 36,581 अशा पद्धतीनं जवळपास आता 2025चा आपण विचार केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।